सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. आज 30 जूनला आरक्षण उपवर्गीकरणबाबत मुंबईमध्ये मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान विधान भवनपर्यंत आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा आयोजन होतं आणि ते सकाळी 11 वाजल्यापासून निघालं. आता मी कोणी फार मोठा विद्वान नाही आहे की कोणी आगंतुक नाही आहे. मी शालेय विद्यार्थी दशेपासून माझ्या घरातून जन्मजात माझ्या बाबांनी कामगार चळवळ सफाई कामगारांपासून घडविली ती मी पाहिली. माझ्या बाबांनी आंबेडकर चळवळ, गोरगरीब दलितांची आंबेडकर चळवळ, न्याय चळवळ जी घरातून घडविली ती मी पाहिली. बाबांनी धुरंधर परिस्थितीमध्ये 15 माणसांची कुटुंब सांभाळून आणि घरातील सगळे 2-3 जण सफाई कामगार नोकरी, प्रत्येकी 500 रुपये पगार, याच्यामध्ये 15 माणसाचं कुटुंब त्या काळी चालायचं. अनुसूचित जाती समाज, मेहतर समाज, काठीवाडी समाज हा त्या काळी फक्त सफाई कामगारांची कामगार म्हणून कामे करायचा, सफाई कामगार म्हणूनच काम करायचा. महार दलित रस्त्यावरची घाण सफाई करायचा. मेहतर काठीवाडी समाज हा मैला साफ करायचा. आणि मेहतर समाज म्हणजे तुला हिंदुस्थानी दलित वर्गाचा समाज हा फायलेरिया असो, मरणारी जनावरं असो, कचऱ्याच्या गाडीवर असो, ही कामं हा समाज करायचा. हा संपूर्ण समाज बाबांनी त्या काही नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका असताना हा समाजाला कामधंदा देऊन, नोकरी देऊन बसवला. हा समाज झोपडपट्टी जे आता स्थित दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे त्याच्यापूर्वी दादोजी कोंडदेव मैदान घडवलं. 1967 साली या जागेवरील झोपडपट्टी उठून दादोजी कोंडदेव मैदान घडलं, जे दिवंगत कामगार ते चांगो शिंदे यांनी घडविलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा चांगो शिंदे यांचे सत्तेत आले 78-79च्या म्हणजे 71मध्ये निवडणुकीमध्ये 2 उमेदवार होते आणि शिवसेना नगरपरिषद नगराध्यक्ष सतीश प्रधान असताना त्यांच्यासोबत जेव्हा दादोजी कोंडदेव स्टेडियम घडविलं त्याला मोलाचा वाटा हा दिवंगत कामगार ते चांगो शिंदेचा होता. तिकडची झोपडपट्टी हटून कामगार वसाहत महात्मा फुले नगर, लफाटत चाळ, खाटण रोड परिसरात जोशी बेडेकर कॉलेजच्या समोर बसवली. त्यावेळेस जोशी बेडेकर कॉलेजच्या फक्त 2च बिल्डिंग, आर्ट्स बिल्डिंग आणि सायन्स बिल्डिंग, आर्ट्स आणि कॉमर्स बिल्डिंग आणि सायन्स बिल्डिंग होत्या. आज जोशी बेडेकर विद्यालयाच्या या कोस्टल झोन म्हणजे भराव करून, मँग्रोव्हमध्ये भराव करून जवळजवळ 10 ते 15 इमारती कॉलेजच्या झालेल्या आहेत.
आणि आपण इतरांच्या भूखंड मँग्रोव्हबाबत ओरडतोय. खुद्द जोशी बेडेकर कॉलेजने संपूर्ण खाडीचा भराव करून मँग्रोव्हमध्ये कोस्टल जमिनीवर भराव करून भूखंड लाटलेले आहेत आणि असंख्य कॉलेजच्या इमारती घडविलेल्या आहेत. परंतु दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांच्या विभागात हा भाग असताना त्यांनी कधी त्या भूभागावर कधी नजर ठेवली नाही. रे बाबा, हा आपण भूभाग घ्यावा आणि आपल्याला भविष्यात वगैरे. फक्त त्याने एकमेव बौद्धविहार 1981-82मध्ये घडविलं, जे बुद्धविहार आज अधिकृत 15 गुंठे जागा बुद्धविहाराचे बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीच्या नावाने आहे. ही चळवळी घडवताना बाबांनी 1970मध्ये म्युनिसिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, जी सफाई कामगारांना सक्षम करण्यासाठी आर्थिक धोरण करण्यासाठी त्यांची बँक उभारली. ती आजनीय आहे. 1000-2000 कोटीचा बँकेचा टर्नओव्हर आहे. संपूर्ण सफाई कामगार त्याचे सदस्य आहेत. तात्काळ लोन, शॉर्ट लोन असूनही शॉर्ट लोन मिळते. त्यांच्या सामाजिक उपक्रमासाठी, लग्न कार्यासाठी, दुःखाच्या कामासाठी. असा धुरंधर समाज आम्ही पाहत आलोय. त्यामुळे या सफाई कामगारातून घडत असताना बाबासाहेबांनी पूर्ण पाहिला, वाचला, जयंतीमार्फत केला, वाचला. बाबांचं कार्य मोठे आहे. वसंतराव डावकरसारखे नेता घडविला, महापौर बनवलेला, विधान परिषद उपसभापती घडविला. कधी स्वकीय राजकीय फायदा घेतला नाही. परंतु आजचा जो मागील इतिहास जाता आजचा जो काही वर्तमान स्थितीचा आरक्षणाचा मुद्दा जो आहे, दिवंगत कामगार चांगो शिंदेचे धुरंधर काम आहे. मराठवाडा विद्यापीठ असो किंवा कुठल्याही रेडल्स प्रकरण जातीचं असो, जो लढा सर्वभौम लढण्यामध्ये पुढे असायचे दिवंगत कामगार चांगो शिंदेचे, आजही आरक्षणाच्या लढ्यामध्ये, आरक्षण उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये, आज जे काही आरक्षण उपवर्गीकरण जो आहे गैरसमजुतीने तयार झालेला आहे. माझा प्रथमतः आक्षेप आहे. आरक्षण उपवर्गीकरण हा गैरसमजुतीने तयार झालेला मुद्दा आहे, जो सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याच जातीचे चीफ जस्टिस 2024-25मध्ये चीफ जस्टिसमधून आले आणि एक पिल्लू सोडलं गेलं की अनुसूचित जाती जमातीचं उपवर्गीकरण अ, ब, क, ड मध्ये करायला पाहिजे. कारण काही जाती मागासवर्गीय, दलित अजूनही त्याचे प्रगत नाही आहेत, तर त्यांना उपवर्गीकरणाद्वारे हा फायदा मिळावा असं मत सुप्रीम कोर्टने दिलं. आता जे सुप्रीम कोर्टने मत दिलं, निर्णय नाही दिला, कारण तो दावा नव्हता. सुप्रीम कोर्टने मत दिले, निर्णय नाही दिला, कारण तो दावा नव्हता. मग हे मत दिलेलं सुप्रीम कोर्टचं, ते मत मनुवादी विचाराच्या सरकारने उचलून धरलं आणि जाहीर केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये सर्व समाज होता 14 एप्रिलच्या 2026मध्ये. त्यावेळेस जाहीर केलं आणि 15 दिवस, 15 तारखेपर्यंत जाहिरातीमध्ये आक्षेप नोंदविण्या, हरकती नोंदवण्यासाठी जाहिरात काढली. सगळ्या जयंतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रणधुमाळीमध्ये असताना 15 तारखेपर्यंत मुदत वाढविण्यात दिली. 1,00,000 हरकती आल्या. 1,00,000 जवळजवळ हरकती आल्या मुदतवाढीनंतर. सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाटकडे 1,00,000 हरकती आल्या आणि तिथून जी सुरुवात झाली आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधाच्या आंदोलनाची, सर्व स्तरावरून निषेध, विरोध, विचारमंथन ह्या गोष्टी घडत होत्या. सर्व स्तरावरून विचारमंथन, आंदोलन अशा प्रकारचे गोष्टी घडत होत्या. रविराज रवींद्र शिंदे स्थापत्य अभियंता आहे. VJDI सारख्या प्रावीण्य कॉलेजमधून
डिग्र्या घेतल्यानंतर विविध डिग्र्या घेतल्या आणि सेवेमध्ये कार्यकारी अभियंता राहूनसुद्धा कामगार चळवळ चालवत होते वडिलांच्या निधनानंतर आणि धुरंधर असे 14 वर्ष या क्षेत्रात कामगार चळवळीमध्ये असून स्वतःचा उद्योग, सेवानिवृत्तीनंतर स्वतःचा उद्योग, कन्सल्टंट क्षेत्रातलं सातत्य अभियंता म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातला सांभाळून या सगळ्या गोष्टीकडे जातीने लक्ष देतो आणि विशिष्ट गोरगरिबांकडे लक्ष देत होते, रोजीरोटी व्यवसायासाठी देतो. मी रिटायर्ड झाल्यानंतर 3 वर्षामध्ये पूर्ण महाराष्ट्र फिरलो. स्वतःची गाडी काढून फिरलो. मी काही राजकीय नेता नाही. मी एक सामाजिक विश्लेषक, एक राजकीय विश्लेषक, एक स्थापत्य अभियंता. या तिन्ही पातळीवरती मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहणी केली, ऑब्झर्वेशन केलं. सामाजिक पातळीवरती आणि राजकीय पातळीवरती मला दिसून आलं की आपला समाज अजून उपेक्षित आहे, मागासवर्गीय आहे. राज्यातला शेतकरी अजून उपेक्षित आहे. मी अनेकांच्या स्वतः जाऊन शेतकऱ्यांकडे प्रश्न विचारले, तुम्हाला सरकारकडून काय योजना मिळतात? पावसाळी आपत्ती आली, दुष्काळ आला, आवर्षण आलं, ढगफुटी आली, शेतीचं नुकसान झालं, तुम्हाला सरकारकडून काय नुकसान मिळतं? वादळ आलं, चक्रीवादळ, पडझड झाली, घरं पडली, तर काय नुकसान मिळतं? सरकार हजारो कोटीचं पॅकेज जाहीर करतं, पण ते पॅकेज गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही. तर हे धोरण गोरगरिबांकडे पोचावं, त्यासाठी रवींद्र सातत्याने प्रबोधन करतो, सरकारपर्यंत हे मुद्दे पोचवतो. सुशिक्षित बेरोजगार गोरगरीब युवा नागरिकाला नोकरी मिळावी यासाठी रवींद्र शिंदे धडपड करतो. सफाई कामगारांना पोटाला रोजीरोटी व्यवसाय मिळावा यासाठी रवींद्र शिंदे धडपड करतो. राज्यातील प्रत्येक गोरगरीब नागरिक उपाशी राहायला नाही पाहिजे, त्याला रोटी, कपडा, मकान मिळावा, रोजगार मिळावा यासाठी रवींद्र शिंदे धडपड करतो. आज आरक्षण उपवर्गीकरणामध्ये मी सातत्याने प्रबोधन करत होतो, माझा पाठिंबा होता. मी या झुंबड मोर्चामध्ये, गर्दीच्या मोर्चामध्ये, झुंबड मोर्चामध्ये मला जाणं पटलं नाही आहे, कारण मी स्वतः आरक्षण पीडित आहे. आरक्षण असून सुद्धा आरक्षणापासून वंचित आहे. मी सुद्धा आरक्षण पीडित आहे, आरक्षण असून सुद्धा आरक्षणापासून वंचित आहे. ज्याला 3-3 पदोन्नत्या गमवाव्या लागल्या केवळ राजकीय वरदहस्तांमुळे, अन्यायामुळे, अत्याचारामुळे. त्यामुळे ह्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मी सहभागी झालो नाही, कारण ह्याच आरक्षणामुळे माझ्यावर संकट ओढवलं. माझ्या 3-3 पदोन्नत्या गेल्या. आरक्षण असूनही माझ्यावर अन्याय झाला. त्यावेळेस समाजाला दिसलं नाही का? समाजातील ठेकेदार, आंबेडकरी समाजाचे ठेकेदार असणारी नेते मंडळी, या लोकांनी मला निलंबित करायला लावलं. मला 3-3 प्रमोशन गेलं. इव्हन तो पालकमंत्री राज्याचे आणि ठाणे जिल्ह्याचे आणि आत्ताचे उपगृह यांनी मला निलंबित करायला लावलं. त्यांच्याबद्दल मला रोष नाही आहे. त्यांनी ज्यांचं ऐकून करावं लागलं त्यांच्याबद्दल मला राग आहे. जे होते ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि गोल्डन गँग, एक नाही 6 महिन्यात 2 वेळा निलंबित केले. असं मी कोणाचं काय घोडं मारलं होतं? त्यामुळे आरक्षण असूनही मला आरक्षण राहिलेला, वंचित राहिलेला माणूस मी आहे. आरक्षण असूनही आरक्षणापासून वंचित राहिलेला माणूस मी आहे. तो आता 12 वर्ष लढतोय. 3-3 नोटिसा महानगरपालिकेकडे येऊन सुद्धा महानगरपालिका आयोगाला अजून रिपोर्ट पाठवत नाही आहे. हे विशेष बाब आहे. आता बघूया पुढचं काय करायचं ते. त्यामुळे ह्या रागापोटी मी आज आरक्षण वर्गीकरणच्या आंदोलनामध्ये मी सामील झालो नाही. माझ्यावर राग आहे. आरक्षण उपवर्गीकरणपेक्षा गोरगरीब कुटुंबांना
रोटी कपडा मकान रोजी रोटी व्यवसायाचा असं माझ्या समाजातील ठेकेदारांना सांगणं आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन आंबेडकर आंबेडकर करतायत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते तुम्हाला जमणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत. त्यांनी जे जे समाजाला दिलं, जे जे समाजाला नव्हतं ते नव्हतं ते करून दिलं. गोरगरिबांना हक्क दिले, न्याय दिला, रोजी दिली, रोटी दिली, नोकरी दिली, व्यवसाय दिला. स्त्रियांना हक्क दिले हिंदू कोड बिलद्वारे. कामगार संघटना घडवल्या, कामगार न्यायमंत्री असताना कामगार कायदे घडविले. 8 तास कामगार कायदा केला, रविवारी सुट्टी केली, बोनस जी आहे दिला, कॉन्ट्रॅक्ट कामगार कायदे केले. असे अनेक कायदे केले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्युत महामंडळ घडविलं, पाणी मंडळ घडविलं, धरणे घडविली. हे सगळे आर्किटेक्ट होते बाबासाहेब आंबेडकर. सार्वभौम होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जे त्यांचे वारसा आत्ताचे हे त्यांना शक्य नाही आहे. ते फक्त जनआंदोलन, मोर्चे आणि श्रेय. आम्ही सरकारकडे जात नाही, सरकार आमच्याकडे येतं. आत्ताच गर्विष्ठाची भाषा करू लागले. तर हे काय आंदोलन जनणार? हे काय गोरगरिबांना नोकऱ्या देणार? हे काय गोरीबोरींच्या पोट्या पाण्याचे बघणार? एकच युगपुरुष महामानव तो जगाचा आर्किटेक्ट होते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.